काय सांगाल, नेमकं काय प्रकार घडला होता? मी राधा कैलास घुले राहणार नवगण राजुरी. गणेश कैलास घुले माझा मुलगा बीडवरून राजुरीला येत होता. तर राजुरी नवगणचा फाटा नाही का, तिथं गॅरेज समोर ॲक्सिडेंट झाला. म्हणजे हायवा निघत होता तिथून. त्या हायवेने हात नाही काढता, परत इंडिकेटर नाही देता माझ्या मुलाला धडक मारली. माझा मुलगा तिथं गंभीर अवस्थेमध्ये पडला होता. त्याला कुणी न बघता काकू नाना दवाखान्यामध्ये आम्ही नेलं. मग तिथून आम्ही त्याचा मृत्यू झाला. मग त्यानंतर 3 दिवसानंतर आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन पठाण यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्या तक्रारीचा आणखीन काय बेपत्ता आहे. ते काय म्हणतात, आम्ही विचारलं की त्या गाडीचा तपास लागत नाही. आणि मग तपास लागत नाही, मग माझ्या मुलाला न्याय देणार कोण? मग न्याय पाहिजे मला, माझ्या मुलाला न्याय पाहिजे. बीट अंमलदार पठाण यांच्याकडे तक्रार नोंदवली. ह्यांनी आमच्यावर दबाव टाकून एक दिवशी बोलून घेतलं. आणि सही कोणत्या कागदावर केली हे काय माहीत नाही आम्हाला, पण माझ्या मुलाला न्याय पाहिजे, एवढंच पाहिजे मला. ह्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. घटनेचा काही पुरावा आहे? CCTV फुटेज? CTC मध्ये बी पुरावा आहे. कॅमेरे म्हणजे मुलांचे बऱ्याचशा व्हिडिओला होतं. सगळे व्हिडिओ व्हायरल झालेत. सगळे पुरावे आहेत. आणखीन पुरावा कोणचा पाहिजे? काय मागणी काय तुमची पुढे? मागणी म्हणजे काय नाही, माझ्या मुलाला न्याय पाहिजे. बीट अंमलदार यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे, ह्याची कारवाई झाली पाहिजे. SP साहेबांकडे आम्ही गेलो होतो, गेलेल्या म्हणजे जून महिन्यामध्ये 21 तारखेला. त्यांच्याकडे आम्ही हे फोटो दिले, व्हिडिओ दिले, पेपर दिला आम्ही. त्यांनी काय म्हणजे त्यांना काय केलं नाही, काहीच नाही. 1 महिना होऊन गेलं, त्यांचा बी आम्हाला काहीच मिळ नाही. मागणी काय तुमची नेमकी आता? मागणी म्हणजे माझ्या मुलाला न्याय पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे. दुसरं उद्या बी होऊ शकतं एखाद्या लेकरांचं. तपास जो झालाय त्याच्यावर तुम्ही समाधानी नाहीत? हा तपास त्यांच्याकडून काढून दुसऱ्याकडे कुणाकडे द्यावा अशी मागणी आहे? हा, दुसऱ्याकडे द्यावा त्यांनी तपास. म्हणजे माझ्या मुलाचा तपास आणखी लागत नाही असं कसा होईल? पोलीस लोक कशाला येतं? तपास करायला नाहीत मग कशाला येत? आणि त्यांनी असं करावा, ह्यो तपास LCB साहेबांकडे द्यावा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की बीड ग्रामीण ठाण्याचे जे तपास अधिकारी पठाण यांनी पैसे घेऊन तुमचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, तपास LCB कडे देण्यात यावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावा. पुढचं पाऊल काय असणार आहे मग तुमचं, जर ही कारवाई नाही झाली तर? पुढचं पाऊल मग आम्ही SP ऑफिस समोर जाणार, नाही तर मग आत्महत्या करणार. आम्हाला मग ह्याच्या पुढं आमचा पर्यायच नाही. मग कोणाचं बी होऊ शकतं ना, आमचं झालं तर दुसऱ्यांचं होऊ शकतं. हे आमच्या मुलाला न्याय पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे. हा जर तपास मग आमचा त्यांनी LCB कडं वर्ग करावा, नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलनाला बसणार. झालता 9 फेब्रुवारी 2026ला राजुरी नवगण फाट्याजवळ. तर अजूनही आम्ही त्यांच्याकडे तक्रार दाखल केली ती बीड ग्रामीणला, पण अजून काय तपास लागला नाही त्याचा. तर आमची मागणी एवढीच आहे की आमचं लवकरात लवकर तपास लावा, नाही तर बीड ग्रामीणचे ते बीट अंमलदार पठाण यांच्याकडून तपास काढून बीड LCB कडे देण्यात यावा. आमची मागणी एवढीच आहे. पुढचं पाऊल काय असेल? नाहीतर आम्ही मग कलेक्टर ऑफिस समोर आंदोलनाला बसू. नाव काय तुझं आणि तुझ्या भावाचं? माझं नाव महेश कैलास घुले, माझ्या भावाचं नाव गणेश कैलास घुले. कधी बसणार आहे कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन? 3 तारखेला 3 ऑगस्टला. दिनांक 9-2 फेब्रुवारीला त्यात गणेश कैलास घुले नावाच्या तरुणाचा ॲक्सिडेंट झाला. तो बीडकरून नवगण राजुरीकडे जात असताना राजुरी फाट्याच्या अलीकडे एक करण नावाची गॅरेज आहे. त्या गॅरेजच्या त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत असताना त्या ड्रायव्हरने त्या कुठलं इंडिकेटर नाही लावलं किंवा अथवा कुठला हात पण नाही दाखवला, आणि त्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं तो हायवा त्या मुलाच्या गणेशच्या अंगावर आला आणि तो जागीच गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्याच्यानंतर जेव्हा गुन्हा दाखल 12 तारखेला झाला, 12 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर काही 2-3 दिवसाच्या नंतर पंचनामा झाला. त्या ठिकाणी गॅरेज आहे, गॅरेजचा ड्रायव्हर आपल्या गॅरेजचा तो मालक आहे, त्याने त्याच्या गाडीची स्टेपनी बदललेली आहे. त्याच्याकडे गाडी नंबर आहे. त्या फोटोमध्ये तिथल्या स्थानिकच्या CCTVमध्ये तो त्या माणसाचा ड्रायव्हरचा चेहरा दिसतो, हायवा आहे, आणि त्या गॅरेजवाल्याकडे त्याला गाडी नंबर आणि ते पठाण आपले नवगण राजुरीचे बीट अंमलदार जे आहेत त्यांच्याकडे तपास या प्रकारात दिलेला आहे. तर तो बीट अंमलदार आर्थिक व्यवहार करून हे प्रकरण दाबण्याचं पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कारण ते गाडी मालक कुणीतरी एक कुठला तरी आणि हे सगळे हायवे सहित गुंडांची आणि
2 नंबरच्या लोकांचीच हायवा असतात तर साधारण त्या मालकाने आणि त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी किंवा आपली हायवा वाचवण्यासाठी त्या संबंधित ड्रायव्हरला वाचवण्यासाठी त्या मालकाने त्या आर्थिक व्यवहार करून स्थानिक बीड ग्रामीणचे PSI व ज्याच्याकडे तपास आहे या प्रकरणाचा जो पठाण नावाचा एक ठाणे अंमलदार आहे त्या ह्या प्रकारामध्ये मूळ हा पठाण आहे आणि पठाण या नावाच्या तपासी अधिकाऱ्याने आर्थिक व्यवहार करून एका निष्पाप आईवडिलांच्या मुलांचा बळी घेण्यात त्याचाही हात आहे आणि तो जर एखाद्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसू शकत नाही तरुण मुलाचा घात होऊ शकतो आणि पठाणसारखा अधिकारी जर आर्थिक व्यवहार करून प्रकरण दाबीत असेल तर आम्ही ते प्रकरण दाबून देणार नाहीत. आम्ही त्या प्रकरणाचा छडा लावूत आणि वेळेच्या वेळेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही 3 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करू, वेळ पडल्यास आत्मदहनी करू, परंतु गणेश कैलास घुले या मृत व्यक्तीला या मृत तरुणाला आम्ही न्याय देऊत आणि त्यांच्या आईवडिलाला आम्ही न्याय देऊत. आणि जर हा तपास तात्काळ बीड ग्रामीणमधून काढून हा तपास LCBकडे वर्ग करण्यात यावा, कारण बीड ग्रामीण पोलीस स्टेशनवर कुठलाही विश्वास नाही आणि तात्काळ या प्रकरणाचा LCBकडे वर्ग करून तात्काळ ह्याचा छडा लावावा. नसता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे.